आत्मा आम्हाला सांभाळतोय, तो आत्मा जोपर्यंत आहे तोपर्यंत देहाला किंमत आहे. एकदा काय अंतरात्म्याने देहाची साथ सोडली की मग मात्र देहाला किंमत शून्य आहे. कितीही जरी प्रेमाची मंडळी असली, किती जरी जवळची मंडळी असली, किती जरी आपुलकीची मंडळी असली, तरीही बरं का मौली, त्या ठिकाणी ते प्रेम आटलं जातंय, ते प्रेम नाहीस होतंय. आसक्ती तिथेच नष्ट झाली जाते, ममत्व त्याच ठिकाणी नष्ट झालं जातंय. आणि म्हणून मग जोपर्यंत तो अंतरात्मा आहे तोपर्यंत जर या देहाला किंमत आहे, तर देहाने अंतरात्मा असतानाच त्या देवाचं कार्य केलं पाहिजे, अंतरात्म्याचं कार्य केलं पाहिजे, अंतरात्म्याची ओळख घेतली पाहिजे. बरं का, कोणतंही कार्य वेळेवर जर झालं तर त्याला महत्व असतंय. कोणतंही कार्य असू द्या, संसार असू द्या, प्रपंच असू द्या, शिक्षण असू द्या, नोकरी असू द्या, व्यापार व्यवसाय असू द्या, कामधंदा असू द्या, प्रवास असू द्या, काही कुठल्याही गोष्टीला वेळेला खूप महत्व आहे. वेळेवर जर झालं तर त्या कार्यामध्ये, त्या कामामध्ये आम्ही यशस्वी होत असतो. आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला श्री गुरु मार्गदर्शक वेळेवर जर मिळाले तर आमचं आयुष्य सुंदर होत आहे का? मार्गदर्शक वेळेवर मिळाले, श्री गुरु व्यवस्थित वेळेवर मिळाले तर आम्हाला जगण्या वागण्याचं मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळत असतंय आणि आमचं आयुष्य सुंदर होत असतंय. बरं का, या ठिकाणी कार्य करत असताना सत्याची ओळख घेतली पाहिजे, अंतरात्म्याची ओळख घेतली पाहिजे, देवाचं कार्य आमच्याकडून झालं पाहिजे, धर्माचं कार्य आमच्याकडून झालं पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी आम्हाला श्री गुरूंची गरज असते, मार्गदर्शनाची गरज असते. बरं का मौली, श्री गुरु भेटल्यानंतर, सत्संग झाल्यानंतर, संतांचा संग झाल्यानंतर आम्हालाही वेळेवर विचारता आलं पाहिजे. आमच्या समस्या त्या ठिकाणी मांडता आल्या पाहिजे, सांगता आल्या पाहिजेत, नाही का? जर वेळेवर विचारता आलं नाही तर आमच्या आयुष्याचा झालेला प्रवास फुकट, अर्थ नाही, अर्थ नाही. काय झालं, मागे ठाण्याला कार्यक्रम होता आणि ठाण्यावरून मी इकडे आपल्या कसारा गाडीने खडवलीकडे येत होतो, टिटवाळ्याकडे येत होतो. बरं का मौली, गाडी कल्याण स्टेशनला आली तर स्थानकावर बराच वेळ थांबली. कल्याण स्टेशनला बरीच लोक चढली, त्यापैकी एक जण येऊन माझ्या बाजूला बसला. जागा होती, पटकन जागा मिळाल्याबरोबर लगेच बसला. बर का, आणि जवळजवळ 5 ते 7 मिनिटं गाडी त्या कल्याण स्टेशनला थांबली आणि मग नंतर सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर शहाड गेला, आंबिवली गेली, टिटवाळा आल्यानंतर तो बाजूला बसलेला विचारतोय, उल्हासनगर कधी येईल बरं? काय विचारतोय तो? उल्हासनगर कधी येईल बरं? म्हटलं, ही गाडी जिथपर्यंत जाते त्या शेवटच्या स्टेशन पर्यंत जरी गेला तरी उल्हासनगर कधीच येणार नाही दादा. येईल? कसारा गाडीला बसलाय, टिटवाळ्यापर्यंत आलाय आणि मला विचारतोय उल्हासनगर कधी येईल? तेव्हा त्याला सांगितलं, आता लगेचच ह्याच स्टेशनला उतर, परतीच्या दिशेने 2 स्टेशन जा, कल्याणला उतर, आणि आता जसं मला विचारायला वेळ लावलास तसा विचारायला वेळ लावू नकोस. काय समजतंय? कल्याण स्टेशनला 7-8 मिनिटं गाडी थांबली, तेव्हा जर विचारलं असतं तर आतापर्यंतचा प्रवास त्याचा फुकट झाला नसता. जेव्हा त्याला कळलं की आता शेवटच्या स्टेशन पर्यंत गेलो तरी उल्हासनगर येणार नाही, म्हणजे माझा आतापर्यंतचा प्रवास फुकट झाला. सांगणारा होता, फक्त विचाराला वेळेवर विचारायला हवं होतं, त्याने वेळेवर विचारायला हवं होतं. तसं आम्हाला सुद्धा सांगणारे संत भेटतात, फक्त वेळेवर विचारता आलं पाहिजे. बराच प्रवास झाल्यानंतर जर आम्ही विचारलं तर आमचाही तो प्रवास फुकटच झाला असं म्हणायला हरकत नाही, फुकटच झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून
सत्संग झाला, संतांचे चरण प्राप्त झाले, संतांचं मार्गदर्शन प्राप्त झालं की आम्हाला ज्या काही आमच्या प्रश्न आहेत, ज्या काही समस्या आहेत, जे काही आमच्या मनाला वाटतंय ते आम्हाला लगेचच विचारता आलं पाहिजे, त्याच्यावर मार्गदर्शन आम्हाला संत करत असतात. वेळेवर का? उद्या कोणता दिवस कसा येईल सांगू शकत नाही. कोण काळ येईल कैसा नाही देहाचा भरवसा. कोण काळ येईल कैसा याचा न कळे की भरवसा. मग जैसे पक्षी 10 दिशा उडून जाती. ज्याप्रमाणे पक्षी येतात काय आणि उडून जातात काय ना, क्षणामध्ये एखादा पक्षी आम्हाला दिसता नाहीसा होतोय, त्याप्रमाणे माऊली आज माणसं जात आहेत. माणसं तुम्हा आम्हाला सोडून जात आहेत, त्याप्रमाणे माणसं दिसता नाहीसे होत आहेत. दिसता अगदी आमच्या डोळ्यासमोर कितीतरी माणसं या जगाचा निरोप घेत आहेत. आणि म्हणून मग आम्ही या ठिकाणी कार्य करत असताना एक विचार केला पाहिजे, जोपर्यंत फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंत त्या फुलाकडे पाहून सगळी लोक आकर्षित होत असतात. सगळ्यांना ते फुल हवं असं वाटतंय. पण ज्या वेळेला त्या फुलातला सुगंध निघून जातोय ना, त्या वेळेला ते फुल तिथंच पडलेलं असतंय, पण कोणीही त्याला आसक्त होत नाही, कोणीही त्याला जवळ करत नाही. माऊली त्याप्रमाणे या देहामध्ये जोपर्यंत अंतरात्मा आहे तोपर्यंत सगळ्यांचं प्रेम आहे, सगळ्यांचं ममत्व आहे, सगळ्यांची आसक्ती आहे. सगळे आमच्यावर प्रेम करत असतात, जीव लावत असतात. एकदा काही अंतरात्मा निघून गेला की मग मात्र अशी अवस्था होते, नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या मासे मासे म्हणून. मग कळते कोणच नाही, कोणच नाही, कोणच नाही. बंधू कोणाची, बहीण कोणाचे, कोण कोणाचे सगळे सोयरे. मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे. प्राण्या माईचा बाजार, नाही कुणाची कुणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या मासे मासे म्हणून. ओवीवर अर्थपूजा बांधण्या आधीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आमच्या या उशीद गावातील आणि हे घरत परिवार आणि आपल्या या घरत परिवारातील या घरत परिवाराचे पिताश्री कैलासवासी पांडुरंग शंकर घरत बाबांना बुधवार दिनांक 18 मार्च 2024 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बाबांच्या पश्चात आमचे गुरुनाथ मामा असतील, उत्तम दादा असतील, अशोक दादा असतील, आमच्या आईसाहेब असतील, लक्ष्मीबाई, बाबांच्या सुना असतील, नातवंड असतील आणि संपूर्ण हा घरत परिवार असेल. 22/8/2007 रोजी बाबांचा एक मुलगा बाबांना सोडून गेला. आमचे वसंत मामा, वसंत दादा या घरत परिवाराला सोडून गेले. अतिशय तरुण असताना, अतिशय कमी वयामध्ये, आणि घराचा आधारस्तंभ, कुटुंबाचा आधारस्तंभ, करता कमवता मुलगा ज्या वेळेला आई वडिलांना सोडून जातो त्यावेळेला त्यांना खूप दुःख होत असते. आणि अशा प्रकारे 22/8/2007 रोजी या ठिकाणी या घरत परिवारावर एक मोठं दुःखाचं सावट पसरलेलं. अर्थात या 4 भावांपैकी गुरुनाथ मामा असतील, उत्तम दादा असतील, अशोक दादा असतील, यांच्यापैकी कैलासवासी वसंत दादा सोडून गेले. आणि तशाही अवस्थेमध्ये त्या दुःखातून सावरता सावरता बाबांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. मुलांचं संगोपन केलं, मुलांवर संस्कार केले, त्यांना मार्गदर्शन केलं. हरिभक्त परायण होते बाबा, अर्थात माळकरी होते. भजनाची, कीर्तनाची, सत्संगाची आवड होती. अतिशय चांगल्या प्रकारे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य केलं. आणि वयाच्या साधारणतः 80व्या वर्षी अर्थात वृद्धापकाळाने बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. बाबांचं देहावसन झालं. बरं का, आम्हाला नरदेह मिळालेला आहे, मनुष्य देहामध्ये आम्ही आलेलो आहोत. या ठिकाणी कार्य करत असताना, अंतरात्मा असतानाच आम्हाला त्या
देवाची ओळख घ्यायची आहे, देवाचं कार्य करायचं आहे. आपण आताच बघितलं की कोणतंही कार्य जर वेळेवर नाही झालं, वेळ निघून गेल्यानंतर तीच वेळ आमच्या आयुष्यामध्ये परत आम्हाला कधीच मिळत नाही, कधीच मिळत नाही. परीक्षेच्या वेळेला विद्यार्थ्याला आठवतंय, अरे जर अभ्यास केला असता वर्षभर तर आता विचार करायची वेळ आली नसती. जर अभ्यास केला असता तर प्रश्नपत्रिका हातात मिळाल्याबरोबर, उत्तर पत्रिका हातात मिळाल्याबरोबर उत्तर लिहायला सुरुवात केली असती. पण वर्षभर अभ्यास न केल्याचा परिणाम काय? विचार करावा लागलेला आहे, विचार करावा लागलेला आहे. तसं आमच्या आयुष्यामध्ये जर आम्हाला जो अभ्यास करायचा आहे, जे कार्य करायचं आहे, जो देवधर्म करायचा आहे, तो जर कार्य आमच्याकडून झालं नाही, ते जगणं वागणं जर तसं आमचं झालं नाही, तर मग मात्र आम्हाला सुद्धा परीक्षेच्या वेळेला विचारच करावा लागतो. बरं का बाबा, आपण कितीतरी पाहतो ना, असे विचार करत राहतात ना परीक्षेच्या वेळेला. पेपर सोडवताना सोडवता येत नाही पेपर, काय अभ्यासच केला नाही ना, आयुष्यभर अभ्यास केला नाही. मग काय केलं? उठाठेवी, उठाठेवीच ना. मला सांगा, जन्मदिवस आणि मृत्यू दिवस जर आपण सोडला आपल्या आयुष्यातला, तर मधल्या दिवसांमध्ये काय आहे? उठाठेवीच ना बाबा, नाही का? जन्मदिवस आणि मृत्यू दिवस जर सोडला तर मधल्या दिवसांमध्ये काय आहे? याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, याने काय केलं, त्याने काय केलं, याचं कसं चाललंय, याला काय मिळालं, त्याला काय मिळालं, त्याला मिळालं, मला का नाही मिळालं. बरं का? आणि ह्या उठाठेवी जर कमी करायच्या असतील आणि त्या वेळेला सुद्धा जर आम्हाला परमार्थ करायचा असेल, भक्ती करायची असेल, देवाचं कार्य करायचं असेल, तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? अखंड आणि अखंड स्मरण ठेवलं पाहिजे, आठवण ठेवली पाहिजे की भगवंताने मला हा नरदेह कशासाठी दिलेला आहे. बरं का? सत्संगाची गरज मलाच काय? संतांना शरण जाण्याची गरज मलाच काय? मीच का शरण जावं संतांना? मनापासून जर आपण विचार केला, अंतःकरणापासून जर विचार केला, तर मोकळा होण्याचा, सुटण्याचा मार्ग हा नरदेह आहे. सुटण्याचा मार्ग नरदेह आहे. बरं का माऊली? जर त्यासाठी प्रयत्न केला नाही तर मग किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे फजित. किती वेळा जन्म यावे आणि नित्य व्हावा फजित. एकदा जन्माला आला की मग फजितच आहे. जन्म झाला म्हणजे दुःख आहे ना. जन्म दुःखाचं कारण आहे, दुःखाचं मूळ आहे. दुःखाला सुरुवात कुठून झाली? जिथून जन्म झाला तिथूनच दुःखाला सुरुवात झाली. कुठपर्यंत? मरेपर्यंत. निवारण का होत नाही? त्याला कारण आम्ही ती उपाय योजना करत नाही, आम्ही ती उपाय योजना करत नाही. मौली, या ठिकाणी भगवंताने निर्माण करत असताना, या सृष्टीची निर्मिती करत असताना 4 प्रकारची युग निर्माण केली: कृता, त्रेता, द्वापार आणि कली. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. प्रत्येकाचं प्रत्येकाला कार्य वाटून दिलं, प्रत्येकाचं प्रत्येकाला काम वाटून दिलं. आणि त्यावेळेला कशा पद्धतीने साधना असेल, कशा पद्धतीने उपाय योजना आम्ही केली पाहिजे, परमार्थ काय, भक्ती काय, कशाला महत्व आहे, हे प्रत्येक युगामध्ये ते ठरवून दिलं. बरं का माऊली? सत्ययुगाबद्दल असं वाचायला मिळतंय, ऐकायला मिळतंय की पोटात तेच ओठात. बरोबर ना बाबा? असत्य नेणे कधी वाचे. हिंसाचार कशाला म्हणतात, भ्रष्टाचार कशाला म्हणतात, अत्याचार कशाला म्हणतात, हे माहीतच नाही, माहीतच नाही. सत्य कर्म आहे, सत्य बोलणं आहे, सत्य वागणं आहे, सत्य चालणं आहे. बरं का? आणि म्हणून त्याला 17,28,000 वर्ष आयुष्य दिलेले सत्ययुगाला. 17,28,000 वर्ष आयुष्य दिलेलं आहे सत्ययुगाला. खर तर सत्याला मृत्यूच नाही, सत्याला अंतच नाही.
खोट्याला तिथल्या तिथं मृत्यू आहे. खोट्याला तिथल्या तिथं मृत्यू आहे. सत्याला अंत नाही, सत्याला मृत्यू नाही. चिरकाल टिकणारं जर कुठलं कार्य असेल, निरंतर टिकणारं जर कुठलं कार्य असेल, शेवटपर्यंत टिकणारं जर कुठलं कार्य असेल तर ते सत्य कार्य आहे, सत्य कर्म आहे, सत्य वागणं, सत्य जगणं आहे. आणि म्हणून ज्या देहाचा आधार घेऊन आम्ही हे सगळं कार्य करतोय ना, त्या देहाविषयी सांगत असताना, मार्गदर्शन करत असताना म्हणतात संत, देह जाईल जाईल याशी काळ बा खाईल. याच देहाविषयी मार्गदर्शन करत असताना संत म्हणतात, देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. याच देहाविषयी मार्गदर्शन करत असताना संत म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह नाशिवंत आहे, देह जाणार आहे, देहाची माती होणार आहे. किती श्रीमंत असू द्या, किती गरीब असू द्या, किती ज्ञानी असू द्या, किती अज्ञानी असू द्या, तिसऱ्या दिवशी स्मशानात राखच भेटणार. सोन्यासारखा माणूस असला तरी सोनं नाही. काय सावरायला जाता तुम्ही? गोळा करायला काय जाता तुम्ही? राखच ना, राखच. देहाच्या बरोबर आमची कर्माची राख होऊ नये असं जर वाटत असेल, देहाच्या बरोबर आमच्या विचाराची, आमच्या गुणांची राख होऊ नये असं जर वाटत असेल, तर आम्ही सत्य कर्म केली पाहिजे. कारण देह जाणार आहे, देह नाशिवंत आहे, देहाची राख होते. पण जर कर्माची राख होऊ नये असं जर वाटत असेल तर आम्ही सत्य कर्म केलं पाहिजे, आम्ही सत्य वागलं पाहिजे, आम्ही सत्य जगलं पाहिजे. आणि म्हणून मग त्याची ओळख करून देत असताना म्हटलेलं आहे, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. मरावे, किती जगण्यासाठी प्रयत्न केला तरी मला सांगा, कोण राहणार आहे बरं इथे? कोण राहणार आहे? ऐक सज्जना मनमोहना, संपत्ती पाहता कोणाची, जाईल काया जाईल माया, उसनी आली पाचांची. रावण ज्ञानी अभिमानी तो, लंका त्याची सोन्याची, 33 कोटी बंदी घातले, घडीने घडी त्या जाची. कोण राहिलंय? उसनी आली पाचांची, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, या 5 भूतांकडून ही 5 भूत उसनी घेतलेली आहेत, परत द्यायचे, लक्षात ठेवा. उसणं कशाला म्हटलं जातंय? परत फेडीच्या बोलीने जे घेतलं जातंय त्याला उसणं म्हटलं जातंय. ते परत करायचं आहे, परत करायचं आहे. तुम्ही किती जरी ठरवलं नाही करायचं तरी करावंच लागणार आहे. किती जरी कोणी ठरवलं ना परत नाही करायचं तरी करावंच लागणार आहे. मला सांगा, ज्या वेळेला मनुष्य सगळं काही क्रिया कर्म करतो त्यावेळेला पृथ्वी आप तेज वायू आकाश सगळ्या प्रकारचं कार्य घडत असते. सगळी पंचतत्व कार्य करत असतात. या पंचतत्वांची ओळख घेत असताना आमच्या देहातली पृथ्वी जर ओळखायची असेल, आता थोडस तत्व विवरण असल्यामुळे थोडस जाहिरातवाल्यांना कंटाळा येईल. तत्व विवरण असल्यामुळे जाहिरातवाल्यांना कंटाळा येईल, पण नाईलाजाने जर तो विषय आलेला आहे तर त्याला स्पर्शच करावा लागणार आहे, बरं का. बाहेर आम्ही पृथ्वी कशाला म्हणतोय? झाड झुडप माती दगड याला पृथ्वी म्हणतो. देहामध्ये अस्थि हाड मांस त्वचा नाडी आणि रोम ही पृथ्वीची तत्व आहेत. हा पृथ्वीचा भाग आहे, ही पृथ्वीची तत्व आहेत. बाहेर नदी नाले कूप विहिरी ओढे ओहल्या ही अपाच लक्षण आहे किंवा अपाची तत्व आहेत. आमच्या देहामध्ये शुक्लित श्रोणित लाळ मूत्र आणि श्वेद हे अपाचं लक्षण आहे. ही तत्व अपाची आहेत, बरं का. ते आप ज्या तेजापासून निर्माण झालेलं आहे,
आम्हाला चंद्र, सूर्य, तारे, ग्रह अनेक प्रकारे त्या ठिकाणी दिसतात. उष्णता, ऊर्जा निर्माण करणारं जे आहे ते तेजाचं लक्षण आहे. मौली, ज्या वेळेला माणसाच्या अंतःकरणामध्ये जो अग्नी भगवंताने प्रगट केलेला आहे, बरं का, सागरामध्ये जो सागर शोषून घेण्याचं सामर्थ्य ठेवतोय त्याला वडवाग्नी म्हणतात. वडवाग्नी. आम्ही जे अन्न खातोय म्हणजे 3-3 शिट्या येऊन जे वाटाणे शिजत नाहीत ते पोटात गेले का त्याला जठराग्नी म्हणतात. जठराग्नी म्हणतात. आणि चितेला दिला जातो त्याला वडाग्नी म्हटलं जातंय. वडाग्नी म्हटलं जातंय. आम्हाला आमच्या देहातल्या अग्नीचा, तेजाचा जर विचार करायचा आहे, जोपर्यंत शरीरामध्ये तेज आहे ना तोपर्यंत भूक लागते, तहान लागते, बरं का. जागृत अवस्था असते त्या ठिकाणी, झोपही लागते व्यवस्थित. जोपर्यंत तेज आहे ना शरीरामध्ये तोपर्यंत या सगळ्या क्रिया, मैथून अवस्था तोपर्यंत व्यवस्थित आहे. आमच्या शरीरातल्या तेजाची ओळख करून देत असताना काय म्हटलेलं आहे? शुदा, भूक लागणं, तृषा, तहान लागणं, आलस्य, निद्रा आणि मैथून हे तेजाचं लक्षण आहे. हे तेजाचं लक्षण आहे. ते तेज ज्या वायूपासून निर्माण झालेलं आहे, ते तेज ज्या वायूपासून निर्माण झालेलं आहे त्या वायूचं लक्षण या ठिकाणी शरीरामध्ये सांगत असताना चलन, वलन, प्रसारण, निरोधन आणि आकुंचन अशा प्रकारे ते कार्य करतंय. पण त्याला 5 जागा दिलेल्या आहेत: प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. सर्वांगी व्यान आहे. नखापासून केसापर्यंत जी क्रिया घडली जाते आणि क्रिया करण्यासाठी जे सामर्थ्य आम्हाला लागतंय व्यान वायू म्हणतात त्याला. सर्वांगी व्यान. बुधी अपान, कंठी उदान, नाभी समान आणि मुखी नाशिकी प्राण. बरं का मौली, माणूस जरी निघून गेला, अंतरात्मा जरी गेला, तरी अंतरात्मा गेल्यानंतर, प्राणवायू गेल्यानंतर काही काळापर्यंत शरीरामध्ये एक वायू रोधून धरलेला असतो. काही काळापर्यंत. म्हणून अधिक वेळ झाला तर आपण टेन्शन मध्ये येतो. अपान वायू म्हटलं जातंय त्याला. मला बरं का माऊली. आणि त्याने जर त्याची जागा सोडली, मैतावर आले तर लांबच गेले, पण जवळ रडणारी सुद्धा थांबवू शकत नाही. असो, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. आता एक एक तत्वाचं जर विवरण करायला गेलो तर हे वेळ आपल्याला अपुरी पडेल. पण एक विचार करू, साधारणतः एक छोटा विचार करू. भगवंताने कशी निर्मिती केली बघा या संपूर्ण सृष्टीची किंवा देहाची. सर्वांगी व्यान आहे, जागा एकच, सर्वांग. बुधी अपान आहे, एकच जागा. नाभी समान आहे, एकच जागा. कंठी उदान, एकच जागा. या सगळ्यांपैकी एखादा वायू जर कदाचित काही काळापुरता रोखून धरला, ऐका, तर माणूस राहू शकतो. कारण सर्वांगामध्ये व्यान वायू जो कार्य करतो त्याने जर अर्धा अंग जर काढून घेतलं तर अर्धांग वायू आपण म्हणतो, तरी माणूस राहतो. कित्येक वर्ष काढतो बाबा. जर औषध उपचार असेल तर, वेळेवर जर औषध उपचार असतील तर कित्येक वर्ष काढतो तो तिथे, बरं का. कित्येक वर्ष तो जगतो, काढतो, बरं का. पण ज्या वायूची आम्हाला गरज आहे, अत्यंत गरज आहे, त्या वायूला भगवंताने 2 मार्ग दिले. त्याला नाव पण दिलंय प्राणवायू. 2 मार्ग दिले. मुखी नाशिकी. हिवाळ्याच्या दिवसामध्ये जर जास्त सर्दी झाली काय, आणि त्या सर्दीमध्ये जर दोन्ही नाकपुड्या जाम झाल्या, बरं जाम झाल्या म्हणजे हिवाळ्याच्या दिवसामध्ये अशी काही वेळेला परिस्थिती होते तर वरती खेचायला गेल्यावर वरती पण नाही आणि ते बाहेर काढायला गेल्यानंतर बाहेर पण नाही. मग त्या वेळेला आम्ही तो प्राणवायू तोंडातून घेत असतो, मुखातून घेत असतो. काही वेळेला
जर आवडता लाडू भेटला आणि अख्खाच्या अख्खा जर कमी वेळामध्ये खायचाय म्हणून जर ओढला तर तोंड बंद होत आहे. मग अशा वेळी आम्ही नाकातूनच श्वास घेत असतो. प्राणवायू ज्याची माणसाला गरज आहे त्याला भगवंताने 2 मार्ग दिलेले आहेत, कारण त्याची आवश्यकता आहे. जरा सुद्धा माणूस त्याच्या वाचून जगू शकत नाही. आता मला सांगा, इथे किती मस्त आनंदात बसलोय ना आपण, मस्त बसलोय की नाही, अगदी व्यवस्थित.